नमस्कार बंधू भगिनींनो, आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये बघितले होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होतील आणि या संदर्भातला अपडेट राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिला होता. त्यांनी असे सांगितले होते की महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 7 मार्च रोजी महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होतील, परंतु त्या दिवशी महिलांच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा झाले आणि उर्वरित 1,500 रुपये जमा झालेच नाहीत. परंतु आत्ताच नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 36,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि ही तरतूद ही एकूण 1 वर्षासाठी असते. म्हणजेच वर्षभर महिलांना प्रति महिना 1,500 रुपये मिळण्यात आता काहीही अडचण येणार नाही आणि त्यांचा लाडकी बहीणचा हप्ता कंटिन्यूअस येत राहणार आहे. त्याप्रमाणेच फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळाले, पण मार्च महिन्याचे पैसे मिळाले नव्हते. त्या संदर्भात परत एकदा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं की हे पैसे 12 मार्चला खात्यावर जमा व्हायला सुरुवात होतील. याप्रमाणे काही महिलांच्या खात्यांवरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, तर काही महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत, कारण एकूण 2.5 कोटी महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा करायचे आहेत. त्यामुळे हे टप्प्याटप्प्याने होत आहेत, परंतु येत्या 1-2 दिवसांमध्ये सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतील. तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये हो पैसे जमा झालेत असे सांगा. जर झाले नसतील तर आम्हाला तसेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आपले पैसे जमा होत नसतील तर का होत नाहीत यावरचाही व्हिडिओ आपण ह्याच चॅनलवरती घेऊन येणार आहोत. तो व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याची नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.